राजधानी नागपुरात सलग तिसऱ्या दिवशी पावसाची संततधार ही सुरूच आहे। नागपूरच्या नरेंद्रनगर रेल्वे पूल हा पाण्याखाली गेलेला आहे। सद्यस्थितीत नागपुरात 172.2 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। तर रविवारपर्यंत सरासरीच्या तुलनेत 40% कमतरता होती। मात्र सलग सुरू असलेल्या पावसामुळे नागपूरचा बॅकलॉग मात्र दूर झाला आहे। रविवारपासून सलग संततधार असा पाऊस सुरू आहे। आज पावसामुळे नागपूर जिल्ह्यातल्या शाळांना देखील सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। गेल्या 2 दिवसांपासून पाऊस सुरू आहे। सलग तिसऱ्या दिवशी सुद्धा पावसाची संततधार ही सुरूच आहे। दरम्यान नागपूरच्या नरेंद्रनगर रेल्वे पूल हा पाण्याखाली गेल्याचं कळत आहे आणि सध्या नागपुरात 172.2 इतका पावसाची नोंद झालेली आहे। तर रविवारपर्यंत सरासरीच्या तुलनेत 40% कमतरता होती। मात्र या पावसामुळे नागपूरचा बॅकलॉग मात्र आता दूर झाला आहे। नागपूर शहरात गेल्या 24 तासात 172 मिलीमीटर पाऊस झाला आहे। त्यामुळे काही रेल्वे अंडरब्रिजेसमध्ये पाणी शिरलेलं आहे। मी आता नरेंद्रनगर रेल्वे अंडरब्रिज परिसरामध्ये आहे आणि या ठिकाणी एक भाग जो आहे हा पूर्णपणे पाण्यामध्ये या ठिकाणी जवळपास 3 फूट पाणी आहे। त्यामुळे एक भाग हा बंद करण्यात आलेला आहे। दुसरा जो भाग आहे हा सुरू आहे आणि या ठिकाणी पंप्स लावून पाणी बाहेर काढलं जात आहे। नागपूरच्या सर्व शाळा महाविद्यालय आणि अंगणवाडीपासून कॉन्व्हेंटपासून ते महाविद्यालयांपर्यंत सर्व शाळा कॉलेजेसना सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे। गेल्या 3 दिवसापासून हा पाऊस सुरू आहे। त्यामुळे या पावसामुळे खोलगट भाग जे आहेत आणि ज्या ठिकाणी सिमेंट रोड तयार केल्यामुळे काही घरं जे खाली गेले आहेत त्या ठिकाणी पाणी शिरलं आहे। कळमना भाग असेल, पारडी भाग असेल किंवा बेसा गोधनी हा भाग असेल, या ठिकाणी काही घरांमध्ये पाणी शिरलं आहे। गेल्या 3 दिवसापासून हा पाऊस सुरू आहे आणि आज हा तिसरा दिवस आहे। या ठिकाणी अंबाझरीचा जो ओव्हरफ्लो जो आहे तो अद्यापपर्यंत झालेला नाही आहे। त्यामुळे अंबाझरी ओव्हरफ्लो झाल्याशिवाय नागपूरमध्ये खऱ्या अर्थानं पाऊस झाला असं लोक समजत नाही। त्यामुळे धरणांची स्थिती जी आहे ती सुद्धा समाधानकारक आहे। या ठिकाणी नरेंद्रनगर ओव्हरब्रिज आपण पाहू शकतो की पंप लावून या ठिकाणी पाणी काढलं जातं आहे आणि या ठिकाणी हा जो एक मार्ग आहे हा एक मार्ग सध्या बंद केला आहे आणि दुसरा जो मार्ग आहे हा सध्या सुरू आहे। पण हा सुद्धा पंपनी पाणी काढून हा जो मार्ग आहे दुसरा हा सुरू ठेवला आहे। त्यामुळे सर्व शाळा महाविद्यालयांना आज सुट्टी देण्यात आलेली आहे। महत्त्वाचं काम असेल तरच घराबाहेर निघा असंही प्रशासनानं सांगितलेलं आहे। प्रवीण मुथोळकर, NDTV मराठी, नागपूर।